बीड आगारामध्ये नवीन इलेक्ट्रिक शिवाई बीड ते पुणे। तर नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। मी आज आलो आहे बघा पश्चिम महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या येतात। एसटी महामंडळाच्या गर्दी होते बस स्टँडची। या ठिकाणी बस स्टँडचं बांधकाम चालू आहे। बीड आगारातर्फे ऑपरेट करणारे सगळे रूट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये। हॅशटॅग बीडकर टॅग करा आपल्या बीडकरांना। बीड ते स्वारगेट, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौड मार्गे स्वारगेट रेग्युलर गाडी असते। ही गाडी परळी वैजनाथसाठी चालली, बघू शकता तुम्ही। ही शिवसाई लागलेली आहे। पलीकडची गाडी देवराई, शहागळ, अंबळ, जालना मार्गे लागली। तर दाटी वाटी त्या गाड्या लागलेल्या आहेत, जागा कमी आहे। पुण्यासाठी गाडी लागली बीडहून सकाळच्या 8 वाजताची पुणे गाडी, जामखेड, नगर, शिरूर या मार्गाने बीड ते पुणे गर्दी पाहू शकता। अशोक लेलँड इंजन जयनगर आगाराची गाडी आहे। निळ्या कलरच्या बॉडीतनं लवकर ओळखल्या आधी ही पंढरपूर, मुक्ताईनगर, बार्शी, बीड, जालना, जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर या ठिकाणी संभाजीनगर, जालना, अंबळ, गेवराईसाठी रेग्युलर 15 मिनिटातून गाडी असते। भरपूर मोठं असं बसस्थानक आहे, त्याच्यामुळे भरपूर असा पसारा आहे। बांधकाम चालू असल्यामुळे गाड्यांना जागा कमी पडते। पश्चिम महाराष्ट्रात आपण पहिल्यांदाच आलो, त्यामुळे नवीन नवीन गावाची नावं माहिती पडतात आणि नवीन नवीन गावाची नावं या ठिकाणी ऐकायला मिळाली। बीडमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर बऱ्याच ठिकाणी गाड्यांची कमी नाहीये।
आपण सध्या आहोत पश्चिम महाराष्ट्रामध्ये बीड विभाग, बीड आगार, बीड बसस्थानक. त्याला आपण शूटिंग करून करून जमलोय. थोडंसं माइंड चार्ज झाला पाहिजे म्हणून आता आपण चहा घेतोय. या चहा घ्यायला चहा विथ कमरशी. फलक नाही आहे या ठिकाणी. चौकशी कक्ष बघा त्या प्रकारे तात्पुरता केलेला आहे. 1.5-2 तास सलग थांबलं की समजते की या ठिकाणी कोणत्या कोणत्या रूटवर गाड्या रेग्युलर चालतात. जसं की सोलापूर, पंढरपूर, लातूर, परभणी. गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जो जो त्याच्या गाडी मागे पडतो, कारण की गाड्या लावायला या ठिकाणी फलाट क्रमांक नाही आहे. हे बघा सद्यस्थिती बीड बसस्थानक अशा प्रकारे दिसतं. आजूबाजूला सगळ्या गाड्या उभ्या केल्या जातात. मध्यभागी जे आहे ना ते काम चालू आहे. बसस्टँडचं काम हे सेंटरला चालू आहे बरोबर, आणि इकडून तिकडून गाड्याची ये जा होते, तिकडून गाड्या येतात. संभाजीनगरसाठी रेग्युलर धावणारी इलेक्ट्रिक बस बीड येथून या ठिकाणी या गाडीचं बुकिंग केलं जातं. छत्रपती संभाजीनगरसाठी 300 रुपये प्रमाणे या ठिकाणी बुकिंग आहे. हे पाठीमागची बाजू आहे. या ठिकाणी पंढरपूरसाठी वारकऱ्यांसाठी गर्दी बघा. पंढरपूर गाडीची वाट बघत आहेत सगळेजण. ही पंढरपूर गाडी आणि बघा कशी गर्दी आहे. इथूनच ही गाडी भरली जाते. चला तर मंडळी, आपण पुढच्या वेळेस बीडला कधी येतो कधी नाही हे सांगता येत नाही. पुढच्या वेळेस आलो की बसस्टँड बांधलेलं तयार राहील. दिवसभर शूटिंग करणं खूप कठीण विषय आहे. तर आपण आता हा ब्लॉग इथं संपूया. दुपार झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. जालना अक्कलकोट बस क्रमांक 6902 फलाट क्रमांक 4 वर थांबली आहे. ही बस धाराशिव, तुळजापूर, सोलापूर मार्गे जाते. धन्यवाद.